जय जय रघुवीर समर्थ। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनहो, आजच्या सत्रामध्ये आपण या मनाच्या श्लोकाचा अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 205 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। आजच्या या निरूपण सत्राच्या पश्चात या मनाच्या श्लोकांची ही प्रदीर्घ चालणारी मालिका विराम पावत आहे। सज्जनो, आपण गेल्या काही श्लोकांमधून आत्मज्ञानाची स्थिती समजून घेतली आणि हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एकच करायचंय, त्या सज्जनाला आपल्या हृदयामध्ये कोंडायचंय, त्या सद्गुरूला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक करायचंय। तो सांगेल त्याप्रमाणे आपण आपलं आचरण, आपली साधना ठेवायची आहे। आणि हे केलं असता काय प्राप्त होतं याचं वर्णन समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये केलं की मना संग हा सर्व संगास सोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी आणि मना संग हा द्वैत निशेष मोडी। हे आत्मज्ञानाचं अति दुर्मिळ, अति दुर्लभ असं पद सद्गुरूच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये येतं सज्जनो। म्हणून सद्गुरूचं अनुगमन करावं, सद्गुरूच्या निरंतर छत्रछायेखाली आपण राहावं, शरणागत राहावं, हाच या सज्जन संगतीचा खरा मतितार्थ आहे। असो, 204 श्लोक आपण ऐकले। 2 ऑक्टोबरला मला आठवतं दसऱ्याच्या दिवशी या मनाच्या श्लोकाची मालिका सुरू झाली। खरं तर अत्यंत प्रदीर्घ चालणारी ही मालिका आहे। अच्छा, या धकाधकीच्या जीवनामध्ये 205 दिवस एखाद्या गोष्टीची उपासना करणं हे तसं फार अवघड आहे। त्यातून आम्ही इंजिनियर माणसं, गृहस्थ लोक, मागं अनेक कटकटी, त्यामुळं अशा या सगळ्या व्यापांमधून बऱ्याचदा मी संध्याकाळी यायचो, थकलेलो असायचो, तरी देखील समर्थ सेवा या रूपाने या प्रत्येक श्लोकाचं चिंतन यथाशक्ती यथामती करण्याचा प्रयत्न करत होतो। या 205 श्लोकांचं आपण सगळ्यांनी मनापासून चिंतन केलं, श्रवण केलं, या श्लोकांना अनुभवण्याचा प्रयत्न केला, याचं आपल्या हृदयाशी कनेक्ट केलं, जीवनामध्ये याचं प्रतिबिंब बघितलं। हेच खऱ्या अर्थाने मनाच्या श्लोकाचं श्रवण आहे। आणि समर्थ आज आम्हाला या श्रवणाची फलश्रुती काय ते समजावून सांगतात। काय प्राप्त केलं, हा एवढा प्रत्येक श्लोकाला 20-22 मिनिटाचा वेळ, 205 श्लोक म्हणजे जवळजवळ 5000 मिनिटं जी आपण या मनाच्या श्लोकाच्या श्रवणासाठी खर्च केली, याची फलश्रुती काय? आणि हे एकदा केवळ श्रवण करून भागणार आहे का? आपल्या श्रोत्यांपैकी एक अंजलीताई बावठणकर म्हणून आहेत, त्या प्रत्येक श्लोकाला अनेक वेळेला ऐकतात आणि प्रत्येक वेळेला त्या श्लोकाचा अर्थ त्यांना उमजेल त्या पद्धतीने मला त्या सांगतात, लिहितात, त्याचा अर्थ त्यांच्या अंतरंगामध्ये त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद देतो। मला असं वाटतं हे खरं श्रवण आहे की तो श्लोक पुन्हा पुन्हा ऐकावा, पुन्हा पुन्हा त्याचा अर्थ नव्याने आपल्याला प्रेरित होतो, पुन्हा पुन्हा नव्याने त्या अर्थाचा
एक आपल्याला दिशा प्राप्त होते. समर्थ देखील आम्हाला हेच सांगतात की एकदाच ऐकून थांबू नका. मनाची शते ऐकता दोष जाते. इथं मनाची शते याचा अर्थ हे 205 श्लोक या अर्थाने समर्थ आम्हाला सांगतात. पण गुरुकृपेने मला त्याच्यात आणखीन एक वेगळा अर्थ अभिप्रेत होतो की मनाची शते ऐकता दोष जाती, म्हणजे ही मनाचे श्लोक एकदा नाही शतदा ऐका, अनेक वेळेला ऐका, पुन्हा पुन्हा ऐका आणि स्वतः त्याचं चिंतन करा. आम्ही तर केवळ तुम्हाला गाईडलाईन दिल्या चिंतनाच्या. आम्ही कुठं त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ सांगू शकतोय? एकतर 20 मिनिटांमध्ये अर्थ सांगणं अवघड, आणि त्याही मध्ये त्या पूर्ण श्लोकाचा अर्थ सांगणं अवघड. कारण अर्थ हा कधीही अनुभूतीशिवाय आपण व्यक्त करू शकत नाही, जाणू शकत नाही. आणि ज्याला त्याचा अनुभव आला तो मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाय, या अवस्थेमध्ये असतो. ती अनुभूती आपण घ्या. जोपर्यंत ती अनुभूती येत नाही तोपर्यंत मनाचे श्लोक श्रवण करा, तोपर्यंत मनाचे श्लोक निरंतर कंठस्थ करा. हे श्रवण केल्याने एक गोष्ट होते, मनाची शते ऐकता दोष जाते. हे आमचे श्लोक रेकॉर्ड करताना इथं कोण कोण असतं माहिती आहे का? मी आणि आमचा कॅमेरामन, दोघ जण हे श्लोक मी गात असतो, तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. तरुण मुलं आहेत ही दोघं, आमचा प्रसाद आहे किंवा इथं हा कौशल आहे. या दोघांशी बोलत असताना मी त्यांना नेहमी विचारतो, काय रे, कळाला का अर्थ याचा? ते म्हणतात, नाही दादा, पण चांगलं वाटतं मनाला ऐकताना. मी त्यांना एकच सांगत असतो की हे श्लोक तुम्ही ऐकून ठेवा. तुमच्या आयुष्यात ते तुम्हाला कुठं ना कुठंतरी उपयोगाला येतील. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, हो, दादानी या श्लोकाचा अर्थ काहीतरी सांगितला होता बरं आपल्याला. मनाची शते ऐकता दोष जाते. सज्जनो, आपल्या जीवनाला निर्दोष करणारं शास्त्र आहे मनाचे श्लोक. पुन्हा पुन्हा त्याचा हव्यास धरा, पुन्हा पुन्हा ते ऐका. या श्लोकांचं निरंतर श्रवण केल्याने, चिंतन केल्याने जीवनामध्ये हे निर्दोषत्व आपल्याला प्राप्त होतं. आणि समर्थ म्हणतात, मती मंद ते साधना योग्य होती. ज्यांची मती मंद आहे, मला ना गेल्या 2-3 दिवस एका समर्थांच्या भोवतालच्या त्या काळच्या असलेल्या परिस्थितीचा विचार मनामध्ये येऊन थोडीशी उद्विग्नता येत होती. बघा, समर्थांचं हे चिंतन किती गूढ आहे, किती विशाल आहे, आणि त्या काळची समर्थांच्या अवतीभोवती असलेली परिस्थिती त्याच्या किती विपरीत होती. यवनांचं राज्य होतं, लोक आपापल्या संप्रदायांमध्ये विभागले गेले होते. कोणालाही देव, देश, धर्म याबद्दल विशेष आकांक्षा नव्हती, प्रेम नव्हतं. अशा वेळेला समर्थांसारखा हा महात्मा एवढ्या उत्तंग कोटीचं हे ज्ञान सांगतोय. पण समर्थ हे संत आहेत, आणि संत काय बघतो? मतिमंद ते साधना योग्य होती. ज्यांची मती मंद आहे, ज्यांना काही कळत नाही, आपलं हित कशात आहे सांगता येत नाही, अशी लोक देखील जर या मनाच्या श्लोकांचा हव्यास धरतील तर ते देखील साधनेसाठी योग्य होऊन जातील. मतिमंद ते साधना योग्य होती. त्यांना आपल्या जीवनाचं हित कळेल. त्यासाठी त्यांनी काय करावं? केवळ या मनाच्या श्लोकाचं चिंतन करावं. बघा, ब्रह्मसूत्र उपनिषद ह्याचे आपण अधिकारी आहोत का? निश्चितच नाही. ते कधी वाचणार, कधी त्याचे अर्थ कळणार, कधी त्याचे भावार्थ कळणार, कधी त्याप्रमाणे आचरण होणार, आणि कधी त्यावेळेला तो परमात्मा आम्हाला प्राप्त होणार. परंतु हे मन उपनिषद असं आहे की जे केवळ 4 ओळींचं आहे, प्राकृतात आहे, सोपं आहे, गाऊ शकतो, वाचू शकतो, कंठस्थ करू शकतो. हे सगळं जर केलं तर मतिमंद ते साधना योग्य होते. इथं मतिमंद या शब्दाचा मला आणखीन एक वेगळा अर्थ डोळ्यासमोर येतो. मला आठवतं, एक 10-12 वर्षापूर्वी मला एका ऑटिझम असलेल्या शाळेमध्ये तिथल्या शिक्षकांनी भेटायला बोलवलं होतं. तिथं अनेक विद्यार्थी जे ऑटिझमनी, जे स्वमग्न असतात, अशा लोकांच्यासाठी त्यांनी त्यांच्या पालकांसाठी एक शिबिर ठेवलं होतं, आणि त्यांना जरा जीवनामध्ये हुरूप यावा या दृष्टीने मला संवाद करण्यासाठी बोलवलं होतं. ही स्वमग्नता ज्या पालकांना सहन करावी लागते, ज्या मुलांची, त्यांचं जीवन हे खरंच खूप अवघड असतं, याची मला जाणीव तिथं झाली. ती स्वमग्न मुलं त्यांच्याच धुंदीमध्ये असतात, त्यांच्याच विश्वात असतात. त्यांना इतर काही कळत नाही.
मला असं वाटतं की ही स्वमग्नता अर्थातच हा फार मोठा शारीरिक रोग आहे. फार जीवनाच्या दृष्टीने आपल्याला खूप त्रास देणारी ही ती गोष्ट आहे. पण ही स्वमग्नता जर आपण तत्वरूपाने परमार्थाकडे वळवली आणि जर आपण आपल्यामध्ये राहायला लागलो, मला खरंच काही कळत नाही या भूमिकेमध्ये राहिलो, मला वाटतं ही ऑटिझम अवस्था परमार्थामध्ये जर आपण तत्वरूपाने उतरवली, फार जास्त काही वाचायचं नाही. मी आणि माझा गुरु त्यांनी जे सांगितलं ते साधन, त्यांनी दिलेलं नाम, तो रामराया, त्याची सगुण भक्ती, बस मला ह्याच्या पलीकडे काहीच कळत नाही. मला काही विचारू नका. अशी मतिमंद जर अवस्था झाली ना, तर मला वाटतं समर्थांना जे सांगायचंय, मतिमंद ते साधना योग्य होती. अशी मतिमंद होण्याची अवस्था हे देखील साधनेचं ध्येय राहू शकतं. बघा, एकच मनाचा श्लोक पण किती वेगवेगळे अर्थ आपल्या जीवनामध्ये तो प्रकाशित करतो. मला वाटतं की आपण तसं मतिमंद व्हावं आणि आपल्या गुरुच्या दिलेल्या साधनेच्या पलीकडं आपण काहीही करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. समर्थ म्हणतात, माझे मनाचे श्लोक ऐका. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. अहो, मनाच्या श्लोकामध्ये तुम्ही जाल तर त्याचं चिंतन करता करता वैराग्य स्वाभाविकपणे आपल्या अंतरंगामध्ये येईल. बघा, आमच्या समर्थांनी जिथं जिथं नको रे मना, नको रे मना सांगितलंय, त्या श्लोकांचं आपण आचरण केलं की वैराग्य काही वेगळं राहणार आहे का हो? जिथं जिथं म्हणून माझ्या समर्थांनी अद्वैताचं प्रतिपादन केलेलं आहे की कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. अशा श्लोकांचं चिंतन केल्यानंतर ज्ञान ही काही वेगळी गोष्ट राहणार आहे का हो? चढे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य येतं. बघा, समर्थ हे सामर्थ्यवान करण्यासाठी आलेले संत आहेत. समर्थ म्हणतात, तुम्ही कशाचाही आधार घेऊ नका, स्वतः समर्थ व्हा. तुम्हाला या जीवनामध्ये कधी दैन्य अवस्था येऊ नये म्हणून या माऊलीचं किती काकुळतीला येऊन सांगणं आहे की तुम्ही सामर्थ्यवान व्हा, मनाने, शरीराने, सर्व दृष्टीने. कधीच दैन्यवान जीवन जगू नका. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. समर्थ आपल्याला समर्थ मनोबोधामध्ये सांगतातच ना की तुम्ही जेव्हा समर्थ व्हाल, तुमच्या आनंदासाठी जेव्हा तुम्ही कोणावरही निर्भर राहणार नाही, तेव्हाच तुमचं सामर्थ्य खऱ्या अर्थाने प्रगटलं. बघा, हे सगळं तुम्हाला मनोबोधाच्या चिंतनातून मिळू शकतं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी आणि म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. समर्थ म्हणतात, हा दास म्हणतोय की तुम्ही विश्वास ठेवा हो. मी सांगतो त्या मनोबोधावर विश्वास ठेवा. मी सांगतोय त्या सूत्रांवरती विश्वास ठेवा. मुक्ती नावाची जी गोष्ट आहे ना, ती जरी परम दुर्लभ असली तरी देखील या मनोपनिषदाच्या निरंतर चिंतनाने, त्याप्रमाणे केलेल्या आचरणाने तुम्हाला मुक्ती नावाच्या गोष्टीला शोधण्यासाठी कुठेही जावं लागणार नाही. किंबहुना ती मुक्ती नावाची गोष्ट तुमचा पत्ता विचारत विचारत तुमच्या जीवनामध्ये प्रविष्ट होईल. तुम्ही ज्या आनंदाचा शोध करताय, तो निरतिशय आनंद तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक होईल. इतकं विलक्षण सामर्थ्य या मनोपनिषदामध्ये आहे, या मनाच्या श्लोकामध्ये आहे. याला साधन लहान समजू नका. हे श्लोक जरी 4 ओळीचे असले, लहानपणी पाठ करण्यासाठी असले, तरी हे श्लोक निरंतर एखाद्या कंदिलाप्रमाणे आपल्या हातामध्ये ठेवा. या अज्ञानरूपी अंधकारामध्ये हे मनोबोधाचा कंदीलच तुम्हाला वाट दाखवेल. त्या कंदिलाला कधी विझू देऊ नका. त्याला निरंतर साधनेचं इंधन देत राहा आणि तुम्ही त्या प्रकाशामध्ये आपल्या गंतव्य अर्थात आत्मबुद्धीच्या मार्गापर्यंत पोहोचाल. हा विश्वास बाळगा. आणि बघा, श्रद्धा विश्वासाशिवाय सगळं व्यर्थ आहे हो. ज्याने विश्वास ठेवला त्याला सगळं मिळतं. ज्याने विश्वास नाही ठेवला त्याला सगळं मिळूनही काही मिळत नाही. म्हणून माझे समर्थ म्हणतात, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. हे समर्थांचे 205 मनाचे श्लोक म्हणजे जीवन जगण्याची अमूल्य रत्न आहेत. आजच्या काळामध्ये जे अनेक लोक डिप्रेशननी, नैराश्याने, आत्महत्येपर्यंत विचार करणारी लोक आहेत ना, त्यांना सायक्रॅटिस्टची ट्रीटमेंट द्याच, पण त्यांना हा मनोबोध ऐकावा. गरज पडली तर हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एकेका श्लोकाचा शांतपणे त्याला अर्थ ऐकायला लावा. जीवन जगण्याची नवचेतना त्याला प्राप्त होईल. त्याचा हरवलेला आनंद त्याला प्राप्त होईल. असं हे म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी.
असं हे मनोबोधाचं देणं आहे. सज्जनो, हे सगळे अनुभवाचे बोल आहेत. गुरुकृपेने जे जे काही म्हणून गुरुने दिलं ते मुक्त हस्ताने गेले 205 दिवस मी आपणासमोर वाटत आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही लोकांचे आभार प्रदर्शन केल्याशिवाय याला पूर्ण विराम देता येणं शक्य नाही. सगळ्यात प्रथम झी 24 तास या चॅनलचे, त्यांच्या व्यवस्थापनाचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी अत्यंत नियमितपणे पहाटे 6:30ला या मनोबोधाचं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत आणलं. अनेक लोकांना प्रभाते मनी रामचिंतित जावा याचा बोध या मनाच्या श्लोकामधून गेले 7 महिने मिळाला. ज्या चॅनलवरती दिवस रात्र बातम्या चालू असतात, अशा या बातम्यांमध्ये हा विरंगुळा नव्हता, तर हा विश्राम होता सर्वांसाठीच, सर्वजण श्रवण करणाऱ्यांसाठी. त्यामुळे पहिल्यांदा झी 24 तासचे मनापासून आभार. दुसरे आभार, ज्या या स्टुडिओमध्ये पेपर ॲब्सॉर्ब नावाचा जो स्टुडिओ तळेगावमध्ये आहे, त्याचे जे मालक आहेत कुणाल भारद्वाज, ज्यांनी अत्यंत अल्प दरामध्ये या रेकॉर्डिंगची सेवा या मनोबोधासाठी करून दिली, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. ज्यांनी अतिशय उत्तम छायाचित्रण केलं, असे प्रसाद आणि कौशल, ज्या या 2 मुलांनी या सगळ्या रेकॉर्डिंगची जबाबदारी घेतली, आणि विशेषतः प्रसादने ज्याने त्याचं एडिटिंग केलं आणि तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने हे एडिटिंग पोहोचवलं. त्याचबरोबर झी 24 तासचे अभय केणीकर, ज्यांनी हे प्रक्षेपण झी 24 तासपर्यंत पोहोचवलं, या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर माझी जी चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही संस्था आहे, ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व घेतलं, प्रचंड पैसा त्यांनी या कार्यासाठी लोकांपर्यंत मनोबोध जावा या दृष्टीने उभा केला, आणि त्याद्वारे तुमच्यापर्यंत हे मनोबोधाचं अमृत आणलं. त्या चैतन्य गोशाळा ट्रस्ट या संस्थेचं आणि त्याचबरोबर या ट्रस्टला मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी रवींद्र पाठक काय म्हणावं या बाबतीमध्ये, इदम न मम या भूमिकेतून मी आपल्याशी संवाद साधला. याच्यासाठी लागणारा वेळ, पैसा, कष्ट हे सगळं काही आनंदाने भोगलं, कारण मला हे एकच कळालं की ही निरूपणं नव्हती, तर ही माझी उपासना होती. इथं आल्यानंतर प्रत्येक श्लोकाचा नव्याने अर्थ समर्थ माऊली माझ्या पाठीशी राहून मला सांगत राहिली. त्या अर्थाने माझ्या जीवनाला देखील मी एक उंची प्राप्त केली. त्यामुळं त्या समर्थांच्या चरणी मी या सेवेला केल्याबद्दल कुठलीही कृतज्ञता व्यक्त करणार नाही. मी असं म्हणेन की आपण मला ही सेवेची संधी देऊन आपण माझ्यावरती उपकार केले. आपण मला माझ्या जीवनामध्ये एक वेगळी उंची दिली, एक वेगळी दिशा दिली, एक डायरेक्शन दिलं. आणि या सगळ्यातून माझ्या जीवनामध्ये या समाधानाची वृद्धी केली. त्यामुळे समर्थ चरणी अत्यंत मनोभावे वंदन करतो. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही अपार कृपा आहे की ज्यांनी मला एक निमित्त होऊन या मनोबोधाचा प्रवक्ता केला. आणि सगळ्यात शेवटी आपण सर्व श्रोते, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही सगळ्यांनी मनापासून हा मनोबोध ऐकला. यातून तुम्हाला आनंद तर प्राप्त झालाच, परंतु मी आपणास एकच विनंती करीन की या मनोबोधाचा हव्यास निरंतर ठेवा, निरंतर याची साथ घ्या. आजच्या या चालू असलेल्या अशांततेच्या काळामध्ये एकच मनाचा विश्राम आहे, ती म्हणजे रामभक्ती. आणि या रामभक्तीला वृद्धिंगत करणारे हे मनाचे श्लोक. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुमच्यासमोर मी काय सांगणार? माझी व्युत्पत्ती तरी काय आहे, माझी विद्वत्ता तरी काय आहे? पण तरी देखील मी ते धारिष्ट केलं. केवळ माझ्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांना अत्यंत प्रिय असलेले हे मनाचे श्लोक मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितले. यातून एक जरी व्यक्ती नामाला लागली तरी मला वाटतं की या सर्व झालेल्या कष्टांचं चीज होईल. आपण हे मनोबोध अत्यंत मनापासून ऐकले. कधी कधी ऐकताना कदाचित जर कुठल्या माझ्या शब्दांनी आपलं मन दुखावलं असेल, कुठं माझी सांगण्यामध्ये चूक झाली असेल, आणि ती निश्चित झाली असणारच, कुठं माझे संदर्भ चुकले असतील, तर महादेवाच्या चरणी नमः पार्वती पते हर हर महादेव असा गजर करत झालेल्या सर्व अपराधांमध्ये, माझ्या झालेल्या चुकींच्यासाठी महादेवाने मला क्षमा करावी. आपण सर्व श्रोत्यांनी अत्यंत उदारतेने हे सर्व श्लोक ऐकले तेव्हा आपल्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार करतो. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने चालू असलेल्या या वाणीला विराम देतो.
आणि आपली सर्वांची रजा घेतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय